नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये चेंज द व्हॉइस च्या ज्या काय बेसिक कन्सेप्ट्स होत्या, त्याचे काही जे रूल्स होते, त्यानंतर ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे हे पाहिलं होतं. तर आज आपण इयत्ता 10वीच्या जे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे मराठी माध्यमाचं, तर त्याच्यातले जे काही एक्झाम्पल्स आहेत तर ते मी इथं काही घेतलेले आहेत. म्हणजे या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके, सो तर आपण सुरुवात करूयात. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे. बेसिक काही क्वेश्चन होते, मी ते आधीच्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. जर ते कोणाला माहीत नसतील तर आधी तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस तर पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करावं लागतं हे व्यवस्थित समजून येईल. ठीक आहे, तर आपण इथं डायरेक्ट इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकमधले काही एक्झाम्पल सॉल्व करूयात. सो लेट सी. फर्स्ट एक्झाम्पल इथं काय आहे बघा. ओके, सो आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. आणि त्यांनी तुम्हाला सूचना काय दिल्या आहेत, डू ॲज डायरेक्टेड म्हणून काही क्वेश्चन असतात. तर त्याच्यात त्यांनी सूचना दिलेली आहे की बिगिन विथ मोअर स्टोन्स वेअर. तो अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर याचा अर्थ काय बघा, मोअर स्टोन्स वेअर म्हणजे कशानं सुरुवात करायची हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. सो याच्यातून तुम्हाला समजलं पाहिजे की हे व्हॉइस चेंजचं क्वेश्चन आहे. कारण की मोअर स्टोन्स हे इथं ऑब्जेक्ट आहे, ते आपल्याला पुढे घ्यायला सांगितले, म्हणजेच आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. सो मोअर स्टोन्स वेअर अशानं सुरुवात करून आपल्याला हे वाक्य कसं बनवू शकतो, तर सिम्पल आपल्याला ह्याचं चेंज द व्हॉइस करायचं, ॲक्टिव्ह व्हॉइस करायचं आहे. सो मोअर स्टोन्स हे पुढे येणार. त्यानंतर क्रियापद बघायचं. या ठिकाणी क्रियापद काय आहे, तर क्रियापद हे स्टार्टेड आहे. ओके, स्टार्टेड हे क्रियापद आहे. सो स्टार्टेड म्हणजे हे एक भूतकाळवाचक क्रियापद आहे, भूतकाळातली घटना आहे. याचा अर्थ आपल्याला काही भूतकाळवाचक सहाय्यकारी क्रियापद घ्यायला लागेल. सो आपण ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे मोअर स्टोन्स वेअर. सो याचा आन्सर बघा कसं येईल, मोअर स्टोन्स वेअर हे त्यांनी दिलेलं आहे. बीइंग थ्रोन बाय मी. सो सपोज आय एन जी प्रत्यय असेल, ओके, आय एन जी प्रत्यय असेल, क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असेल, तर आपल्याला बीनची काहीतरी रूपं वापरावं लागतील. सो बी आय एन जी आहे, सो बी प्लस आय एन जी म्हणजेच बीइंग. मोअर स्टोन्स वेअर बीइंग थ्रोन, क्रियापदाचं तिसरं रूप थ्रोन, बाय मी आईचं काय होणार इथं, मी. सो हे आहे तुमचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस. बघा समजलं का? पुन्हा एकदा सांगतो मी. काय केलं, मोअर स्टोन्स वेअर त्यांनी सांगितलं सुरुवातीला घ्या. सो मोअर स्टोन्स वेअर इथं आपण स्टार्टिंगला घेतलं. आय एन जी प्रत्यय आहे क्रियापदाला म्हणून वेअर ऑलरेडी तिथं सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. स्टोन्स हे अनेक वचन आहे, त्यामुळं वेअर झालं भूतकाळवाचक वेअर, आणि बीइंग आणि ह्या क्रियापदाचं तिसरं रूप थ्रोन. ओके, आणि जो कर्ता आहे कुणी फेकलं, तर आईचं आपण काय करणार इथं, मी द्वितीय विभक्ती घेणार. ठीक आहे, तर याची जी विभक्ती आहेत हे सुद्धा मी आधी इथं लिहून दिलेले आहेत. आईचं काय होणार, हीचं काय होणार, शीचं काय होणार, यूचं काय होणार. ओके, तर ते सुद्धा एकदा व्यवस्थित पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन. मला त्या इमोशननं थोडंसं भरून आलं, ओव्हरवेल्म बाय द इमोशन. सो राईट द सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस बीइंग विथ इमोशन. सो आपल्याला इमोशन पुढे घेऊन सोडवायचं आहे. सो हे इमोशन आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. सो द इमोशन्स, इथं मी क्वेश्चनला सुद्धा हायलाईट करतो. सो राईट द सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस बीइंग विथ इमोशन. सो इमोशन पुढे घेऊन हे वाक्य कसं होईल बघा, द इमोशन ओव्हरवेल्म. आणि आपल्याला माहिती आहे ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कुठलीही टू बीची रूपं किंवा तिसरं रूप क्रियापदाचं नसतं. ठीक आहे, सो टू बीचं रूप सुरुवातीला पहिलं काढून टाकायचं. द इमोशन टू बीचं रूप आहे इथं वॉज, हे काढून टाकलं. सुरुवातीला आपण काय केलं, तर हा जो कर्ता आहे, हा जो कर्ता आहे इमोशन्सनी तुम्हाला भरून आलं ना, कशाने भरून आलं, इमोशन्सनी. तर हा जो कर्ता आहे तो सुरुवातीला पुढे घेतला, इथं पुढे घेतला, आणि जे सहाय्यकारी क्रियापद होतं ते काढून टाकलं. आता सहाय्यकारी क्रियापदावरून कळते हे वाक्य भूतकाळातलं आहे की वर्तमान काळातलं. सो भूतकाळातलं वाक्य. सो भूतकाळवाचकच रूप तुम्हाला घ्यायला लागेल.
ठीक आहे. सो ओव्हरवेल्म, हे ओव्हरवेल्मची तिन्ही रूपं सेम असणार. ओव्हरवेल्म, मी. सो आईचं काय होणार इथं, मी. सो हे बनणार द इमोशन्स ओव्हरवेल्म मी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. आणि क्वेश्चन आहे, बिगिन्स विथ लेट अँड चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस. सो बिगिन्स विथ लेट. आता मुळात हे जे सेंटेन्स आहे हे थोडंसं आज्ञार्थी म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. एस्टॅब्लिश द टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. प्रत्येक गोल साठी टाइम पॅरामीटर्स निश्चित करा, एस्टॅब्लिश करा असं म्हटलं आहे. तर हे एक आज्ञार्थी वाक्य आहे, आज्ञा दिलेली आहे तिथं, काहीतरी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज्ञार्थी वाक्याचं करताना नेहमी लेटने सुरुवात करायची. ओके. सो हे वाक्य कसं होईल बघा, लेट टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल बी एस्टॅब्लिश. तर काय काय बदल झाले बघा. लेटने सुरुवात केली आपण, त्यानंतर काय तर टाइम पॅरामीटर्स जे आहेत ते. ओके. तर टाइम पॅरामीटर्स जे आहेत, लेट द टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. टाइम पॅरामीटर्स वगैरे हे ॲक्च्युली इथं या ठिकाणी घ्यायचं. लेट टाइम पॅरामीटर्स अराउंड हे क्रियापद आहे, अराउंड इच गोल बी एस्टॅब्लिश. तर आपल्याला हे पॅसिव्ह वॉइस करताना काय केलं बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सनं. तर बीचं एक रूप आहे, त्यानंतर ॲज अराउंड हे क्रियापद ॲज इट इज तसंच आहे. ठीक आहे. सो हे व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट बघा, ही स्वेप्ट द स्टेप्स. तर याच्यात काय करायचं आहे तुम्हाला, बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्टेप्स. द स्टेप्स हे खूप सोपं वाक्य आहे. तर याच्यात द स्टेप्सनं आपल्याला सुरुवात करायची आहे. द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम. सो सोपं आहे की हे जे कर्म असेल म्हणजे तो ऑब्जेक्ट असेल ते पुढं घ्या. द स्टेप्स, क्रियापद बघा कुठला आहे, स्वेप्ट. स्वीपचा भूतकाळ आहे स्वेप्ट. सो स्वेप्ट म्हणजे भूतकाळवाचक तुम्हाला, स्टेप्स आहे अनेक वचन आहे, सो वेअर वापरलं पाहिजे, वेअर. आणि तिसरं रूप स्वीपचं स्वेप्टच राहणार, बाय, आणि हीचं हिम होणार. ओके. सो बघा काय केलं, कर्म पुढे घ्यायचं, एम इज आरची टू बीची रूपं वापरायची, क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं, आणि जे कर्ता आहे त्याचं द्वितीय विभक्ती घ्यायची. ठीक आहे. सो नेक्स्ट सेंटेन्स बघा, गिव्ह अस मनी. तर ह्याच्यात त्यांनी सांगितलं चेंज इन टू पॅसिव्ह वॉइस. सो पॅसिव्ह वॉइस करायचं आहे तुम्हाला. तर पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी सिम्पल हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य दिसते, गिव्ह अस मनी. ओके. पैसे द्या, आम्हाला पैसे द्या, किंवा आम्हाला काही रक्कम द्या. सो लेटने सुरुवात करा, असला आर, लेट अस आर मनी बी गिवन टू अस. बघा हे वाक्य कसं झाले, लेट आर मनी बी गिवन टू अस. ठीक आहे, आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत असं झालं ते वाक्य. नेक्स्ट, that scene forced me to look at my own life. that scene forced me to look at my own life. तर ते जे काही सीन होता, दृश्य होतं, त्यानं मला असं माझं आयुष्य बघण्याकडं ढकललं, थोडक्यात फोर्स केलं. बिगिन द सेंटेन्स विथ आय. तर आयने आपल्याला हे सेंटेन्स सुरू करायचं आहे. आय म्हणजेच इथं माय जे आहे. ओके. द सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तर मी ॲक्च्युली ह्या मी जो आहे त्याची विभक्ती आहे ती. सो आपल्याला हे दिलेलं मी अंडरलाईन करेन. बिगिन द सेंटेन्स विथ आय. तर आयने सुरुवात करायची इथं. सो वाक्य बनेल, आय वॉज फोर्स टू लुक ॲट माय ओन लाईफ बाय दॅट सीन. आय वॉज, मीचं होणार
आय आणि क्रियापद आहे भूतकाळी, सो त्याचं भूतकाळी एम इज आरचं रूप वॉज, फोर्सचं तिसरं रूप फोर्सच, फोर्स, टू लुक ॲट माय ओन लाईफ हे कॉम्प्लिमेंट तसंच बाय दॅट सीन, बाय दॅट सीन. ओके, दॅटच राहतं. ठीक आहे. नेक्स्ट, I find happiness in every small thing, in every situation, and in every person. I find happiness. I find happiness in every small thing. सो इथं सुरुवातीला तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद हे ओळखता आलं पाहिजे. सो आय हा कर्ता आहे, हॅपीनेस हे कर्म आहे आणि फाइंड हे क्रियापद आहे इथं. ओके. तर इथं आय जे आहे ते इथं सब्जेक्ट आहे, फाइंड वर्ब आहे आणि हॅपीनेस हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला ओळखता आलं वाक्य, तर हे सोडवायला खूप सोपं आहे. सो इथं आपल्याला काय काय करावं लागेल, त्यांनी काय सांगितलं, बिगिन द सेंटेन्स विथ हॅपीनेस. सो हॅपीनेसने सुरुवात करून, सो हॅपीनेस हे ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्विसली ते पुढे येणार आहे. सो वाक्य कसं बनेल, हॅपीनेस is found, second, happiness is found in every small thing, in every situation, and in every person by me. So in every small thing, in every situation, and in every person हे सगळे कॉम्प्लिमेंट आहे. सो हॅपीनेस इज आणि फाइंडचं इज हे आपण एम इज आर मधलं हे वाक्य आता तुम्हाला कळेल. आय फाइंड, फाइंड म्हणजे वर्तमानकाळी रूप आहे ना, सो तो इज एम इज आर मधलं राहणार. हॅपीनेस एक वचन आहे म्हणजेच इज येणार. हॅपीनेस इज, फाइंडचं तिसरं रूप फाउंड, इन एव्हरी स्मॉल थिंग हे सगळं कॉम्प्लिमेंट तसं राहणार. बाय मी तो करता येतो शेवटी होणार, आईचं मी होणार. ओके. सो आता हे आपण पटकन वाक्य घेऊयात बाकीची. आता तुम्हाला कळालं असेल याच्यात काय काय करावं लागतं ते. सो ही वॉज किडनॅप बाय अन एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. त्याला तो एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया म्हणजेच आतंकवाद्यांकडून किंवा दहशतवाद्यांकडून तो किडनॅप झाला असं वाक्य येते. तर याच्यात त्यांनी सांगितलं हे ॲक्च्युली पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, ते तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस करावं लागेल. सो याच्यात बघा, अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया हे सुरुवातीला येणार. त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काढून टाकतो आपण. सो किडनॅप राहणार फक्त भूतकाळी रूप, आणि की वॉज हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हीचं हिम होणार. ओके. नेक्स्ट, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. तर त्याला त्याचे मित्र आणि त्याची फॅमिली किल करण्यासाठी फोर्स केला गेला. सो त्यांनी सांगितलं इथं बिगिन सेंटेन्स विथ दे. सो बाय, सो दे फोर्स हिम टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. दे कोणी फोर्स केला, तर त्यांनी. दे फोर्स हिम, ॲक्च्युली इथं दे नाही आहे पण आपण इमॅजिनरी ते घेतला. दे, ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली बाय देम असं हे वाक्य होतं. तर इथं आपण देम जे होतं ते ॲक्च्युली इथं घेतलं, त्यांनी सांगितलेच ना ऑलरेडी दे. सो देनं सुरुवात केली तर दे फोर्स, आता हे पण सेम पॅसिव्हचं ॲक्टिव्ह केलं आहे. सो दे फोर्स हिम टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. नेक्स्ट आहे, all the great religious teach us to care for our children, and you have to begin with sentence we are. so we are पुढे घ्यायचं. so we are taught to care for our children by all the great religious. we are न सुरू केलं तर आपल्याला असं सांगितलं जातं की ज्या काय रिलिजियस किंवा ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, ओके, सगळ्या धर्मामध्ये ॲक्च्युली सांगितलं गेलं असं ते आहे. ते वी आर टॉट टू केअर फॉर आवर चिल्ड्रन बाय ऑल द ग्रेट रिलिजियस. सगळ्या मोठ्या मोठ्या धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा धर्मांनी सांगितले की आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट, I have held their injured bodies. So you have to do here begin with their injured bodies. So हे कसं वाक्य होईल,
देअर एन्जॉयड बॉडीज हे पुढे येईल, देअर एन्जॉयड बॉडीज, आणि हॅवच राहील. ऑलरेडी तिथं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. आणि जेव्हा असं सहाय्यकारी क्रियापद जर तिथं आलं असेल तर बीची रूपं वापरली जातात. सो देअर एन्जॉयड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी, देअर एन्जॉयड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. ओके. सो कुठल्या ह्याच्यात काय करायचं आहे बघा, जेव्हा तिथं एक सहाय्यकारी क्रियापद हॅव आलेलं आहे सो तेव्हा तुम्हाला काय यूज करावं लागेल, बीन. ओके. सो देअर एन्जॉयड बॉडीज हॅव बीन हेल्ड बाय मी. नेक्स्ट, वी सॉ अन आर्मी ऑफ अँट. याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. सो हे सुद्धा सोपं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आर्मी ऑफ अँट पुढे घ्यायला लागेल, अँड आर्मी ऑफ अँट्स. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद भूतकाळी सॉ, याचा अर्थ वॉज वापरावं लागेल. देन सीन, आणि सीचं तिसरं रूप सीन, बाय, आणि वीचं अस. ओके. नेक्स्ट, in 1906 पेरी वॉज नॉक डाऊन बाय अ हॉर्स ड्रॉन वॅगन. ओके. सो याच्यात काय करायचं आहे, बिगिन द सेंटेन्स विथ अ हॉर्स ड्रॉन वॅगन. सो हॉर्स ड्रॉन वॅगनने सुरुवात करायची आहे. सो ते पुढे घेतलं म्हणजेच हे ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करायचं, कारण की तर बाय आहे. ओके. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद पण आहे. सो हे पॅसिव्ह आहे, ते आपल्याला इथं ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करायचं आहे. सो ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करताना सगळं सहाय्यकारी क्रियापद वगैरे आपल्याला काढून टाकलं पाहिजे. सो अ हॉर्स ड्रॉन वॅगन नॉक डाऊन पेरी इन 1906. ओके. देन नेक्स्ट, in 1911 Mary was awarded the Nobel Prize. So you have to make that sentence beginning with they. So they ने सुरुवात करायची. सो दे अवॉर्डेड मॅरी द नोबेल प्राइज इन 1911 असं हे वाक्य बनेल. दे अवॉर्डेड. आता इथं पण सुद्धा बघा, ह्याच्यात हे वाक्यसुद्धा तुम्हाला जे आहे ते ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करायचं आहे, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायचं. सो पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना इथं तुम्हाला कोणताही करता शेवटी दिसणार नाही. सो दिसत नसेल तर नॉर्मली दे घ्यायचं. सो दे अवॉर्डेड मॅरी, त्यांनी सांगितलेलंच आहे ऑलरेडी इथं. सो दे अवॉर्डेड मॅरी द नोबेल प्राइज इन 1911. आणि त्याची सहाय्यकारी क्रियापद काढून क्रियापद जे आहे ते मूळ रूप किंवा वाक्य भूतकाळातलं असेल तर भूतकाळी रूप घ्यायचं. सो नेक्स्ट आहे, ही वॉज गिवन भारतरत्न बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सो हे सुद्धा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायचं. तर याच्यात कारण की हे पॅसिव्ह वॉईसचं दिसतं आपल्याला. rewrite the sentence beginning with गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुरू करून आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू करायचं वाक्य. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गिवनचं वॉज वगैरे काढून टाकायचं पॅसिव्ह वॉइस करताना, सॉरी ॲक्टिव्ह वॉइस करताना. गिवनचं गेव तिसरं रूप, दुसरं रूप भूतकाळी रूप गेव. सो गेव गिवन आहे ना, सो भूतकाळी रूप घ्या फक्त गेव हिम, हिचं हिम भारत रत्न. नेक्स्ट, सो याच्यात बघा ठीक आहे, मी फक्त अंडरलाईन करतो, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा. मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा. सो याच्यात वॉइस चेंज करायचं आहे ॲक्च्युली. सो तुम्हाला फॅसिलिटी ऑफ कॅमेरा पुढे घेतलं पाहिजे. द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा इज प्रोव्हाइडेड बाय मेनी मोबाईल्स. द फॅसिलिटी ऑफ कॅमेरा इज प्रोव्हाइडेड बाय मेनी मोबाईल्स असं वाक्य होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, यू कॅन ऑल्सो सेंड मेसेजेस व्हाया द इंटरनेट. बाय द इंटरनेट, व्हाया द इंटरनेट सेमच आहे. सो द इंटरनेट पुढं घ्यायचं किंवा
मॅसेजेस वाया इंटरनेट, मॅसेजेस वाया इंटरनेट कॅन अल्सो बी. आता इथं सहाय्यकारी क्रियापद आलं ना, सो बीचं रूप वापरायचं कॅन अल्सो बी. हॅव असेल तर बी न वापरणार. ओके, कॅन असेल तर बी किंवा भूतकाळी आहे ना ते, सो भूतकाळी असल्यामुळे सॉरी वर्तमान काळी असल्यामुळे तुम्हाला ते बी वापरावं लागेल. सो यू कॅन अल्सो सेंड मेसेजेस व्हाया इंटरनेट होणार मेसेजेस व्हाया इंटरनेट कॅन अल्सो बी सेंड बाय यू. यूचं यूच राहतं. ठीक आहे, तर हे असे मी मॅक्सिमम क्वेश्चन्स फाइंड आउट केलेत सगळे जे चेंज द व्हॉइसवर असतील तुमच्या टेक्स्टबुकमधले. तर ही पी डी एफ तुम्हाला इथे एक चॅनल दिलेलं आहे, सो याच्यावर बघायला मिळेल. तुम्ही तिथं जाऊन ती डाउनलोड करू शकता. ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला तिथं मिळेल, सो की तिथं जाऊन तुम्ही ती डाउनलोड करा. ठीक आहे, तर हे असं चेंज द व्हॉइस होतं. याचं अजून जास्त प्रॅक्टिस करा, अजून तुम्हाला बाकी बुक्समध्ये वगैरे याचे क्वेश्चन सापडतील. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ओके, तर तसं हे आपलं चेंज द व्हॉइस होतं. सो तुर्तास सर्वांना धन्यवाद.